राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी समायोजनाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आवारात बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। 2022 मध्ये उच्च न्यायालयाने समायोजनाचे आदेश दिले तर 2024 मध्ये शासनाने निर्णय घेतला, मात्र 1.5 वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने संताप उसळला आहे। 20 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या असून यामध्ये 100% समायोजन, दरवर्षी 8% मानधनवाढ, लॉयल्टी बोनस, EPF ग्रॅज्युएटी योजना, विमा संरक्षण, वेतन सुसूत्रीकरण, दुर्गम भागातील हार्डशिप अलाउन्स, कंत्राटी सेवा नियमितीकरण आदी मुद्दे आहेत। जिल्हा परिषद CEO नयन गोहेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनोने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनोने, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले। 18 संघटनांचा निर्धार पुरे झाले, आता हक्क मिळेपर्यंत काम बंद आंदोलनच सुरू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। संपामुळे नंदुरबारसह संपूर्ण राज्यातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार तर्फे आज 19 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। आम्ही 2024 मध्ये 37 दिवस काम बंद आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनाकडून शासन निर्णय प्राप्त झाला 14 मार्च 2024 रोजी की 10 वर्ष वरील जेवढे कर्मचारी आहेत त्यांना ज्यांची 10 वर्ष सेवा झाली आहे त्यांना शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा शासन निर्णय पारित करण्यात आला। आजच्या तारखेला 16 महिन्याच्या वरती कालावधी उलटून गेल्यावरही शासनाने तसेच प्रशासनाने त्या शासन निर्णयावर कोणतीही कारवाई केलेली नाही। एकंदरीत 14,000 कर्मचारी आमचे 10 वर्षावरील सेवा झालेले आहेत, परंतु शासन प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही। वारंवार आम्ही त्याविषयी पाठपुरावा करत आहोत। त्यामुळे शासनाने आमच्या भविष्याविषयी आमच्या फायद्याविषयी कोणत्याही गोष्टींचा विचार करीत नाही हे आम्हाला दिसून आले आहे। म्हणून एकूण आमची प्रमुख मागणी आमचं समावेशन करणं, त्यासोबतच इतर आमच्या 17 मागण्या आहेत, जसे की आम्हाला समान काम समान वेतन ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष झालेली नाहीत त्यांना लागू करणे, EPF इन्शुरन्स तसेच HRA आणि इतर बाबी या आम्हाला लागू करणे आणि ज्या नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा दिल्या जातात शासनाकडून त्या आम्हाला मिळाव्यात, या आमच्या एकूण 18 मागण्याकरता आम्ही आजपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तर मागच्या वेळेस आम्ही 37 दिवस आंदोलन केलं होतं, परंतु आता आमची 100 दिवसीय आंदोलन करण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे बंदच राहील। आणि नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 1183 कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन मध्ये सहभागी आहेत। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।